हाय गाईज, वेलकम बॅक. हा माझा पहिला व्लॉग, प्रॉपर व्लॉग असणार आहे गणपतीचा. आम्ही गावी गेलो होतो. आम्ही खूप लेट उशिरा टाकते हा व्लॉग, कारण की मला अजिबात वेळ नव्हता. आल्यानंतर मला ऑफिस जॉईन करायचं होतं आणि खूप वर्क बॅकलॉग असल्यामुळे मी एडिट करू नाही शकली आहे. फायनली एडिटिंग झाली आहे ऑलमोस्ट. तर मी विचार केला मी पहिल्या दिवसाचा व्लॉग तुमच्यासाठी टाकून देते, सो दॅट यू कॅन वॉच इट अँड गिव्ह मी फीडबॅक्स. आय नो इट इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट, कारण की मी कधीच व्लॉगिंग नाही केली आहे माझ्या चॅनलवरतीच, प्युअरली फॅशन रिलेटेड. पण दिस वॉज एक्साइटिंग फॉर मी. मी खूप वर्षानंतर गेली होती गावी आणि मला ते पूर्ण जर्नी कॅप्चर करायची होती माझ्या स्वतःसाठी, सो दॅट आय कॅन गो बॅक अँड वॉच इट फॉर माय सेल्फ एज वेल टू एन्जॉय. म्हणून मी हा व्लॉग टाकला आहे, सो दॅट यू कॅन ऑल्सो एन्जॉय इट. आणि हो, आय होप यू गाईज डू लाईक. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज लेट मी नो. आय विल ट्राय अँड अपलोड मोर सच व्लॉग्स फॉर यू गाईज. आणि जर तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. फॉलो मी ऑन इन्स्टा ऑल्सो. Nowadays I'm trying to be a lot more active on that platform as well. आणि इट वॉज अ जर्नी. गावी जाऊन ट्रॅव्हल करण्याची. भरपूर पाऊस पाऊस होता. सो मी माझे स्वतःचे म्हणजे मी विचार करून गेलेली की मी साडीमध्ये फोटोज क्लिक करीन, म्हणजे लिटरली टिपिकल मराठी मुलगी म्हणून. पण ते काही शक्य झालेलं नाहीये. तर आय विल ट्राय टू डू इट हिअर. मी खूप सारी ज्वेलरी वगैरे सगळं घेऊन आली. सो ट्राय अँड डू इट ओव्हर हिअर अँड post it on Instagram for you guys. So wait for that and follow me on Insta as well. Subscribe to my channel. Your support means a lot to me, uh, and my channel's growth as well. So yeah, आता आपण ऍक्च्युअल व्लॉग सुरू करूया आणि मी तुम्हाला व्लॉगच्या एंडला भेटते. ओके, बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. आम्ही ट्रेनमध्ये आहोत अजूनही. अनायशा झोपली होती. बाहेरचा व्ह्यू खूपच सुंदर होता, म्हणजे एक्स्ट्रीम सुंदर पावसाळ्यात. आणि आम्ही जेव्हा गुजरात क्रॉस करत होतो नवसारी जवळ हा टेम्पल होता, त्याच्या दोन्ही बाजूला एवढे सुंदर, म्हणजे पूर्ण खचाखच भरलेलं कमल होते सगळीकडे. आम्ही एवढे एक्सायटेड झालेलो ह्याला बघून. खूपच सुंदर होता. तर मी स्लोमो मध्ये टाकलंय ते. आणि त्याच्यानंतर आम्ही ऑलमोस्ट अंधेरीला पोचलो होतो. आणि आणि आम्ही अंधेरीला पोचल्यावर आम्ही अंधेरीची गर्दी पाहून एवढी एक्सायटेड झालो होतो. आम्ही बॉर्न अँड बॉटम मुंबई, अंधेरी स्पेशली. खूप एक्साइटमेंट होता. त्याच्यानंतर आम्ही ऑलमोस्ट हे क्रॉस केल्यानंतर मी बँड्रा पोचलो होतो. ट्रेनमधनं उतरल्यावर आमची गाडी रेडी होती. हर्षदचे फ्रेंड्स, म्हणजे त्याची फॅमिली, अजय त्याची फॅमिली सुद्धा आम्हाला जॉईन केलेली ह्या ट्रॅव्हलमध्ये. ती लोक पण गावी येत होती आमच्यासोबत. आणि त्यांची पण एक छोटी पिल्लू होती, तिचं नाव अमूल्य आहे. आम्ही सगळे तिला अमू म्हणून बोलतो घरी सुद्धा. आणि त्यांची पूर्ण जर्नीमध्ये त्यांचे गाणी, पोयम्स वगैरे सगळं चालू होतं. ते तुम्ही आता ऐकालच थोड्या वेळात. खूप खूप मस्ती चालू होती यांची. अमुक क्लॅप 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 क्लॅप. कसं हे कसं हेड शोल्डर नीज अँड टोज शोल्डर गायब होत. थोडे तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला डोंगर वगैरे सगळं दिसायला लागलेलं. त्याच्यात आम्हाला गाडीमध्ये टिकल्या लावल्या गेल्या होत्या अमूने. तर तेही तुम्ही बघू शकता. तिला टिकल्यांचा खूप 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 आवड आहे त्यांना. ती हाय करत होती. त्याच्यानंतर आम्ही खूप तासानंतर आम्ही ऑलमोस्ट 4-5 वाजता थांबलो होतो खायसाठी. टिपिकल महाराष्ट्रीयन फूड, मिसळ पाव आणि आणि अजूनही काहीतरी घेतलं होतं मी. हो, थालीपीठ पण घेतलं होतं. एवढं मस्त होतं थालीपीठ आणि मिसळ पाव सुद्धा. भजी, गरमागरम भजी, मस्त मजा आली होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तिथून निघाल्यावर पोरांसाठी आम्ही डाळ भात भरवला होता त्यांना. बट अनफॉर्च्युनेटली तिथून निघाल्यावर अनायशाची तब्येत थोडीशी खराब झाली होती, तर तिने मध्येच वॉमिट केलं होतं. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण बाहेरची सीनरी तुम्ही पाहू शकता. एवढे सुंदर झरे ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मी खूप स्पीडमध्ये टाकल्या, तुम्ही हलकीशी झलक बघू शकता.
आणि एवढी सुंदर सुंदर सिनरीज होती, म्हणजे लुक ॲट दीज माउंटेन्स, एपिक. त्यानंतर अजून छोटे छोटे झरे येतीलच, तुम्ही बघू शकता. पण ही जी जर्नी होती जयपूर टू विलेज वॉज एपिक. एवढे सुंदर छोटे छोटे झरे, आणि आम्ही हे थोडंफारच रेकॉर्ड करू शकलो आहे. हे पण किती सुंदर आहेत हे वॉटरफॉल्स. पोचेपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 8:30-9 वाजले होते. तर हा आमचा ॲक्च्युअल घरदार रस्ता आहे. मी खूप एक्साइटेड झाले होते. आम्ही पोचलोय, आम्ही उतरतोय आता गाडीतनं. त्याच्यानंतरचं तुम्हाला मी ऑलमोस्ट पूर्ण बोलली आहे, तर मी व्हॉइस ओव्हर नाही करणार आहे. ह्याच्यानंतर जे तुम्ही ऐकणार आहात ते खूप फनी असणार आहे. ठीक आहे, चला. तर आता आपण घराकडे जातोय. आम्ही 9-9:30ला पोचलो होतो. मम्मीला आम्ही सांगितलं होतं की तू जेवण वगैरे बनवून ठेव, कारण की इथे ह्यांचा मूड झाला होता चायनीज खायचा. ते लोक चायनीज सुद्धा आणायला गेलेत बॅगा वगैरे ठेवून. मम्मी मम्मी बाबू खाली होतं. उभी राहा दोघींनी. अगं हे तर ठेव. बस लाईट गेली आहे की हाय ना. बिचारे थकले. हा, एक उलटे करून करून थकली आहे, एक खोकून थकली आहे. ॲनीने उलटी केली आणि तिला खोकळा आहे. या इकडे या. इथे या. बाबू समोर. अगं तू कुठं चालली? इथे उभं राहा. हा इथे उभी राहा. अगं इथे थांब ना. 2 मिनिटं इकडं ये. ठीक आहे. जा आता जा. एवढ्या बॅगा कशाला एकदम आणल्या उचलून? बहुत बढ़िया. अरे बाप रे. उभं राहिले. बहुत बढ़िया आहे म्हणजे. बहुत बढ़िया. हे बघ, हे तिकडे वापसाच्या मागे पळतो. चला. अरे वा. तुझे शूज काढते. शूज काढणार. शूज काढते. बाबू शूज नाही. बाबू शूज काढते. तू पण बस. शूज काढा. तुला येते शूज काढतो. आणि शूज काढ. अरे देवा. 9:15-9:30 येतील की 9:30 नाही. चला. आम्ही पोचलोय. आमचं किचन मध्ये जेवण चाललेलं आहे. रात्रीचे 9 वाजलेत. काल आम्ही रात्री 8 वाजता ट्रेनमध्ये बसलोय, म्हणजे ऑलमोस्ट 25 आवर्स नंतर आम्ही गावी पोचलेलो आहे. आणि उद्याचा दिवस खूप एक्साइटिंग असणार आहे. मग बघूया. सुपर एक्साइटिंग. फायनली आउटफिट चेंज झालेला आहे. आम्ही यायच्या आधीच घेतला होता, तर ॲज चेंज फायनली. आता जेवणाची तयारी बघूयात. आणि मग आमच्या बाबूंना पण आम्ही आंघोळ घालून मस्त चेंज वगैरे केलेलं आहे, कारण की अनायशाने वॉमिट केली होती ट्रॅव्हलच्या मध्ये. सो तिची तब्येत थोडीशी नरम झाली होती. त्यामुळे आता तिला मी आल्यावर गरम पाण्याने मस्त आंघोळ घातलेली आहे. तिला पण चेंज केलं, मी पण चेंज केलं. आता बघूया जेवणाला काय आहे ते. त्यानंतर जेवणाला मस्त
मस्त घरगुती जेवण, मसूरची भाजी, कारलं वगैरे सगळं होतं, पण चायनीज पण होतंच. गुड मॉर्निंग. फर्स्ट ॲक्च्युअल डे ऑफ मी अजून पण झोपेतच आहे, पण हा पहिला दिवस असणार आहे ॲक्च्युली प्रॉपर. आम्ही आता मार्केटला जायला रेडी होणार आहे. आमचं ननू अजून झोपलं आहे. तर चला तयार होऊया आणि मार्केटला जाऊया. उठलोय आम्ही. इंडियन आमचं झोपलाय. आणि बाहेरचा सकाळचा व्ह्यू दाखवते. सकाळचा म्हणजे एवढी लवकर सकाळ नाही आहे. माझ्या डोळ्यातनं पाणी काय येतंय पण चला आंघोळ होऊन रेडी झालेलो आहोत मार्केटला जायला. लूज कम्फर्टेबल कपडे घातलेले आहेत आणि सगळ्यांच्या आंघोळ झालेले आहेत. आता नाश्ता करूयात आणि बससाठी निघायचं आहे आपल्याला, कारण की बस 11 वाजता येते. ऑलरेडी 10:30 झालेत. आपण ऑलरेडी लेट आहोत ॲज युजल. चला मग पटकन ब्रेकफास्ट करूया आणि निघूया. गाव वाले हम. गावी आलो तर गाववाले झालो आधी सगळे. त्यानंतर आम्ही पुढच्या रस्त्याने बस स्टॉप साठी चालत निघालेलो. द बेस्ट पार्ट गावी असण्याचा इज की तुम्हाला सगळीकडे चालत जावं लागतं. लुकिंग ॲट द ब्युटिफुल वेदर अँड द नेचर. हे तुम्हाला शहरात नाही बघायला भेटत किंवा एन्जॉय करायलाही सुद्धा नाही भेटत. मी स्वतः 2 वर्षानंतर गेले होते आणि म्हणजे 10 दिवस जे आम्ही ते मजा केली आहे, इट वॉज अल्टिमेट. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. आम्ही बस स्टॉपला पोहोचल्यानंतर खूप गर्दी होती. आम्हाला भीती वाटत होती की बसमध्ये जागा भेटणार आहे की नाही भेटणार आहे गर्दी बघून. आणि लकीली जे 2 दिवस आम्ही मार्केट फिरलो तेव्हा पाऊस नव्हता. दॅट वॉज द बेस्ट पार्ट. एवढी गर्दी होती त्या बसमध्ये काहीही सांगू शकत नाही. सीट भेटेल की नाही भेटेल आणि बसमध्ये चढल्यावर सीट होती बसायला. एकदा मी बसल्यानंतर गप्पा मारल्यात, व्हिडिओज काढलेत आणि खूप बडबड केली आहे आम्ही बसमध्ये बसल्यानंतर. आसपासचे लोक, काकू काकी सगळे बघत होते आणि बोलत काय चाललंय या लोकांचं. पण इट वॉज अ फन राईड ऑफ 45 मिनिट्स यू गाईज. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा मार्केटला पोहोचलोय, जे आम्हाला हवं होतं तेच भेटले. सो आय वॉज सुपर हॅपी अबाउट इट. थक गया रे, बहुत थक गया. सामान भरपूर घेतलेलं आहे आणि एक छोटासा हॉल येणार आहे याच्यानंतर. बाय. सॉरी, पण त्या सामानाचा पण हॉल होऊ शकला नाहीये कारण की एवढी कामं होती. गणपतीसाठी डेकोरेशन सामान, भाज्या वगैरे सगळं घेऊन जायचं होतं. एवढं तुम्ही सामान बघू शकता किती सामान आहे. अजिबात वेळ नव्हती आमच्याकडे काहीही रेकॉर्ड करण्यासाठी. मी डेकोरेशनचं क्राफ्ट मटेरियल घेतलं. आम्ही प्रीमेड काहीही घेतलं नव्हतं. तर तुम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये बघाल की प्रेप वर्क काय होतं ते. ठीक आहे. एवढं सगळं सामान रिक्षामध्ये बसवल्यानंतर माय गॉड एवढं महाग असतं ट्रॅव्हल करणं मार्केट टू परत घरी. गावी असताना खूप रिक्षा राईड्स खूप महाग होते आमच्यासाठी. पण आम्ही 2दाच गेलेलो आणि हे सीनिक व्ह्यूज अमेझिंग. खूप एन्जॉय केलेलं मी. ग्रीनरी, नेचर अमेझिंग. त्यानंतर घरी पोचल्यानंतर सुद्धा आम्हाला चैन नव्हतं की आम्ही एका जागेवर बसावं. कारण की जेव्हा आम्ही घरी पोचलो तर मम्मी, अनायशा, पोरं वगैरे, प्रीती सगळे रेडी होते. तर आम्ही गणपती बघायला गेलेलो. जे रेडी होते ते तुम्ही बघू शकता. एवढे सगळे क्यूट गणपती होते तिथे. आमचा गणपती सुद्धा आतमध्ये होता. आम्ही बघून ऑलरेडी बाहेर आलो होतो. तर मी छोटासा व्हिडिओ काढला होता. त्याच्यानंतर
आम्ही संध्याकाळी म्हणजे आम्ही सकाळी गेलोय 11च्या बसला, आम्ही संध्याकाळी आलेलो परत. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो होतो फायनली घरी जायला. पाठच्या अंकल आंटी आम्ही जाऊ की नको जाऊ, आणि त्यांना असा प्रश्न पडला होता. बट एकदा आम्ही घरी पोचल्यानंतर परत तेच जेवणाला काय आहे ते, कारण की तेच बाकी होतं. बाकी आम्हाला खूप उशीर झाला होता पूर्ण दिवस मार्केटमध्ये. बट येस, देर वॉज वन मोर सरप्राईज इन दिस व्हिडिओ, जे आम्ही मम्मीसाठी घेतलं होतं. ती खूप वर्षापासून बोलत होती की आम्हाला हे घ्यायचंय घ्यायचंय. रात्रीचा व्ह्यू असा असतो, खूप काळोख असतो, तुम्ही बॅटरीशिवाय कुठे जाऊ शकत नाही. देर आर नो स्ट्रीट लाईट. बट येस, हा घरातला न्यूएस्ट मेंबर आमच्या, म्हणजे घरातला न्यूएस्ट मेंबर. हे ओल्डेस्ट आहे, हे ओल्ड आहे. नाही याच्यात टाकतोय आता घेतलं ना हातात घेतलं पूर्ण हे तो नाही. ब्लू होता आणि ग्रीन होता. ग्रीन एकदम एकदम पोपटी हा हर्षदचा कलर होता. माझा कलर कधी जरा खुशी, दुसरा कलर नव्हता का? एवढा चांगला कलर आहे. मग तिला सांग. मरून आवडतो म्हणून मरून आणला. आता बोलते दुसरा कलर नाही का त्याच्यात. व्हिडिओ रेकॉर्ड इट्स ओके. पुढे आम्हाला शिव्या नाही पडणार आहेत की आम्ही हा फ्रीज का आणलाय म्हणून. मी रेकॉर्ड केले मम्मी. हा तू बोललेलीच ओके. त्यानंतर पूर्ण अनबॉक्सिंग करून मम्मीच्या 4 शिव्या ऐकल्यावर फ्रीज फायनली केलेलं आहे ओपन. आणि पोरं पण खूप खुश होती की त्यांना काहीतरी नवीन काय काय, त्यांना काहीही द्या तर खुश होतात खेळायला. ते रश्शीने खेळत होते त्या फ्रीजच्या. एनिवेज, फ्रीज आणल्यानंतर आम्ही थोडंसं इन्स्पेक्शन केलेलं आहे. सामान काय काय आणलेलं ते ओपन करून पण दाखवलंय मी तुम्हाला फ्रीज. नथिंग न्यू बट इट वॉज एक्साइटिंग, कारण की आमच्या घरी गावच्या घरी पहिल्यांदा भरपूर वर्षानंतर फ्रीज आलाय. अजय ते इंजिनिअरिंगचं काम करत होता आणि पोरं कांद्यांशी खेळत होते रूम मध्ये दुसऱ्या. इन्स्पेक्शन चाललेलं आहे ते फ्रीजमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे, सगळं व्यवस्थित तर आहे की नाही आहे, कारण की ऑब्व्हियसली तो इलेक्ट्रॉनिक्स मध्येच काम करतो, तो ही वॉज हँडी विथ इट. फ्रीज एकदा इन्स्टॉल केल्यानंतर किचनमध्ये खूप पसारा होता. जेवणाची तयारी वगैरे चालू होती, त्याच्यात आमचा पसारा आम्ही घेऊन बसलो होतो फ्रीज लावण्यासाठी. मम्मी भांडी घासत होती त्यावेळेसला, तर मी आवाज अजिबात टाकला नाही या व्हिडिओचा. बट हो, एकदा हा फायनली झालाय इन्स्टॉल. आता बघूया, आम्ही फक्त ह्याच्यानंतर 2च दिवस थांबलोय गणपतीसाठी, बट फ्रीज पाहिजे. ठीक आहे,